डोसा खायची इच्छा तर आहे, पण डाळ तांदूळ भिजवायला आणि आंबवायला वेळ नाहीये. मग काळजी करू नका. नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त 30 मिनिटात तयार होणारा झटपट हॉटेलसारखा डोसा. पेपर डोसा हा वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूद असतो. बनवायला एकदम सोपा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सुरुवातीला एक बाउल घेऊ. त्यामध्ये 4 कप रेशनिंगचा तांदूळ घेऊ. आता हा तांदूळ 2-3 वेळा पाणी घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आता हा तांदूळ मी धुवून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून हा आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवू, कारण तांदूळ भिजल्यामुळे तो मिक्सरला नंतर छान बारीक होतो. यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घेऊ. आता ती सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये नंतर पाणी ठेवून अर्धा तास भिजत ठेवू. आता एका बाउलमध्ये 1 चमचा मेथीदाणा घेऊ आणि तो सुद्धा पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवू. अर्धा तास झालेला आहे तांदूळ भिजत ठेवून. आता चेक करूया. बघा, तांदूळ छान असा भिजलेला आहे. बोटाने दाबला तर तुटतोय. आता या तांदळातील पाणी काढून टाकू. त्याचसोबत डाळ पण छान भिजली आहे. आता मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा घेऊ. बारीक किंवा मोठा कोणताही रवा असला तरी चालतो. 1 वाटी दही घेऊ. दही घातल्याने पीठ आंबवण्याची गरज नाही. पिठाला दह्यामुळे टेस्ट येते. आता 2 चमचे साखर घालायची. साखर घातल्यामुळे डोशाला लालसर रंग येतो, म्हणजे तो हॉटेलसारखा मस्त असा डोसा दिसतो. आता घालायचं भिजवलेला तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीदाणा. हा सर्व थोडा थोडा करत घालायचं. आता हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घेऊ. बारीक केले, बघूया. तर हे बघा, एकदम असं मऊसूद पीठ बारीक झालेलं आहे. यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे मिक्सचर बारीक छान असं मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व तांदूळ आणि डाळ बारीक करून घेऊ. थोडा थोडा डाळ तांदूळ घेत सर्व पीठ बारीक केलेलं आहे. आता हे पीठ सर्व छान असं एकजीव करून घेऊ. शेवटी यामध्ये मीठ घालायचे. इथे मी 2 चमचा एवढ्या पिठाला मीठ घालते. मीठ घातले. आता छान असे मिक्स करून घेऊ. डोशासाठी लागणारे पिठाचं टेक्स्चर हे कसं असावं हे ओळखायचं असेल तर या पळीवरती असं एक लाईन वडली ना, तर पीठ हे वरून खाली पडदिशी येत नाही, म्हणजे पीठ पळत नाहीये. ते व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये ते थांबलेलं आहे. याचा अर्थ हे आपलं डोशासाठीचं योग्य पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ एक 10 मिनिट झाकून ठेवू. 10 मिनिट झालेत. आता हे पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं. आता याचे आपण डोसे तयार करायला घेऊया. पण त्या अगोदर या पिठामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया. आता सोड्यावर थोडं लिंबू पिळायचं, म्हणजे सोड्याची रिॲक्शन होते. सोडा घातल्यामुळे डोशाला छान जाळी सुटते. सोडा घातल्यामुळे बघा, पिठावरती बघा छान बबल्स आलेले आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असे बबल्स पडलेले आहेत. आता लगेच आपण डोसे बनवायला घेऊया. डोसे करण्यासाठी मी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घ्यायचे. नंतर त्यावर पाणी शिंपडून ते पाणी एका कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचे.
गॅस फुल करून मग तव्यावरती पीठ पळीने हळूहळू गोलाकार फिरवत पीठ तव्यावर पसरवायचे. बघा, पीठ न आंबवता सुद्धा तव्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं. खालून डोसा लाल होऊ लागला की मग उलटण्याने डोसा कडेने उचलायचा. बघा, काय मस्त असा लालसर रंग आला आहे डोस्याला. आणि डोसा बघा, बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूत आणि भरपूर जाळी सुटलेला झालेला आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व डोसे करून घेऊ. तर कशी वाटली ही झटपट डोसा रेसिपी मला नक्की सांगा. घाईच्या वेळी सुद्धा आपल्या माणसांना असं काहीतरी चविष्ट खाऊ घातलं की मनाला खूप समाधान मिळतं. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका प्रेमळ रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.